जय जय रघुवीर समर्थ सार्थ दासबोध श्री ग्रंथराज दासबोध नमन। गणेश शारदा जय सद्गुरु सज्जनस्ता आराध्य दैवत गुह्य सर्वमेव रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जिथे यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन सज्जनान ग्रंथयो रचयनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधबीधं यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वातापहारी सदा सोऽयमुक्तिकरः क्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। सार्थ दासबोध दशक 1 समास 1 ग्रंथारंभ लक्षण। श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केले याने प्राप्त काय आहे। ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, त्यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे। ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एत बोलिला विशद भक्ती मार्ग। या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे। नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। नवविधा भक्तीचे स्वरूप ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे। भक्ती जैन योगे देव निशे पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे। मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे। मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे। शुद्ध उपदेशाचा निश्चयो संयोज्य मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे। या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत। शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेह स्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे। शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेह अवस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे। मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे। मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आलेले आहे। मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे। मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे। मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे। या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी,
कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन केले आहे. मायोद्वाची लक्षण, पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. नाना कुशंका, नाना संशय, विविध आकांक्षा आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरूपिले, ग्रंथगर्भीचे बोलिले, ते अवघेची अनुवादले, नवचे की कदा. या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकेंचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. नाना ग्रंथांच्या सहमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा ग्रंथ उपनिषदे, वेदांते, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे. नाना समंती अनन्वये, म्हणून मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. खरे तर अनेक ग्रंथाच्या आधारे हा लिहिलेला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही, हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या सहमती भगवत वाक्य. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत यासारख्या अनेक ग्रंथांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, हेमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समंतीस बोलिले एथ भगवद्वाक्य यथार्थ निश्चेसी. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यासारख्या अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येथेची. भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहेत आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मस्तरे करी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहे तसे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मस्तराधीन होऊनच असे करीत असतो. अभिमाने उठे मस्तर, मस्तरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. वृथा अभिमानामुळे मस्तर वाटू लागतो व मस्तरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन
होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याच्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला, मृत्यू राहो. जो काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण काम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. आता सो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तम उत्तम. बरे, आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा. हीच गोष्ट उत्तम आहे. मागा श्रोती आक्षिपले, जिये ग्रंथी काय बोलिले, ती सकळही निरोपिले, संकळित मार्गे. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते. या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. कुठलेही अवघड करावे न लागता आत्मउन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनासायासे हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते, हीच याची फलश्रुती होय. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्यकडे यथायोग्य, विवेके सहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी, चतुर, तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षफी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कुणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने त्याची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्ताची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षु बनतात, मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंब केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे.
केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे, नाना खिंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान, तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे संसारिक उद्वेग नष्ट होतात. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परमविश्रांतीही प्राप्त होते. जियाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मस्तर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त.